स्थापनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः त्यांनी स्कूटी देणगी म्हणून दिलेली आहे। भक्त निवास या ठिकाणी बकेट आणि मग देणगी स्वरूपात त्यांनी दिलेले आहे। विभागातील कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे। शिस्तीचं दुसरं नाव म्हणजे राजेंद्र गोते सेवा करत असतात। शिवदी प्रतिष्ठानचा देखील मानाचा पुरस्कार यापूर्वी त्यांना प्राप्त झालेला आहे। आपल्या टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूयात। यानंतरचे सन्मानार्थी असतील माननीय डॉक्टर अजिंक्य बापूसाहेब पानगव्हाणे सर। ओम साईराम। महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत भीमराज दराडे साहेब, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख, संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, आपल्या सर्वांना प्रथमतः महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। 1 मे 1960 रोजी आपल्या राज्याची स्थापना झालेली आहे। राज्याची स्थापना होताना जो संघर्ष झाला, जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये 106 आंदोलक जे आहेत ते हुतात्मा झाले। त्यामुळे या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या सर्व हुतात्म्यांना मी प्रथमतः मनपूर्वक नमन करतो। राज्याची स्थापना झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राज्याने जे आहे ते नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे। देशाच्या जडणघडणीमध्ये जे आहे आपल्या राज्याने जे आहे ते मोठा वाटा उचललेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते देशाला दिशा देण्याचं काम जे आहे ते आपल्या राज्याने केलेलं आहे। आपल्या राज्याला मोठी परंपरा लाभलेली आहे आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपले हे पुरोगामी राज्य जे आहे ते पुढे वाटचाल करीत आहे। महाराष्ट्र दिनाच्या सोबतच आज जो आहे तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन जो आहे तो आपण साजरा करत आहोत। कामगारांच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं म्हणून हा दिन सुद्धा जे आपण जगभरामध्ये जो आहे तो साजरा केला जातो। संस्थांचे जे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने मनपूर्वक जे आहे ते प्रयत्न केलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते आपण जे आहे ते नवीनच जे आहे राज्य कामगार विमा महामंडळ यांच्या मार्फत जे कर्मचाऱ्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यासाठीच ESIC हॉस्पिटल जे आहे, क्लिनिक जे आहे या ठिकाणी आता लवकरच सुरू होणार आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार जो आहे 21,000 पेक्षा कमी आहे, म्हणजे आपले जे आउटसोर्सचे जे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने तो आजारी पडला तर त्याचा आजारपणाचा सर्व खर्च, आजारपणातील त्याची रजा, रजेच्या कालावधीतलं वेतन, महिला असेल तर ते प्रसूती रजा, दुर्दैवाने काही अपघात झाला तर त्याच्यासाठीची जी मदत जी आहे ही मदत जी आहे ती त्यामध्ये मिळणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण साई प्रसादालयातील एक कर्मचारी जे आहे याला सुद्धा 5 लाखाचं मदत जी आहे, आजारीपणाची जी मदत जी आहे ती मिळवून दिलेली आहे। आणि नितीन शेजूळ यांची जी पत्नी जी आहे यांना आपण तिला जी विमा आपली पेन्शन जी आहे ती सुरू केलेली आहे। म्हणजे आतापर्यंत जे आपण लाखो रुपये या ESIC योजनेमध्ये भरले परंतु त्याचा कोणताही लाभ आपल्याला मिळाला नव्हता। आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहेत आउटसोर्सचे जे कर्मचारी जे आहेत त्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये या ESIC योजनेचा लाभ जो आहे तो मिळाला जाईल। त्या दृष्टीने
सर्व कर्मचाऱ्यांचं जे पात्र कर्मचाऱ्यांचं जे आहे ते रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण केलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला आपला जो रिक्रुटमेंट रूल्स जो आहे, सेवा प्रवेश नियम जे आहेत ते त्याला सुद्धा शासनाने मंजुरी दिलेली आहे. हे नियम झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची निवेदन आलेली आहेत, त्यावर सुद्धा आता कारवाई चालू आहे. आणि आणखीन काय रिलीफ आपल्याला या माध्यमातून देता येईल का, त्या दृष्टीने पुन्हा प्रस्ताव पाठवून काही चेंजेस त्यामध्ये करता येईल का, याच्यासाठीचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. 10-20-30 जे आहे आश्वासित प्रगती योजना जी आहे, या प्रगती योजनेचा लाभ जे आहे, जे पात्र कर्मचारी जे आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. अपात्रांची संख्या जास्त आहे, परंतु जे पात्र होते त्यांना लाभ दिलेला आहे. आणि जे कर्मचारी इथून पुढच्या कालावधीमध्ये पात्र होतील त्यांना त्या वेळेस जे आहे, ज्यावेळेस तो पात्र होईल त्यावेळेस त्याला लाभ दिला जाईल, असेच आदेश जे आहेत ते त्यावेळेस काढलेले आहेत. एवढं मोठं शैक्षणिक संकुल झालेलं आहे आणि या शैक्षणिक संकुलामध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याचा दर्जा सुद्धा जो आहे उंचावला पाहिजे, गुणवत्ता त्यामध्ये राखली गेली पाहिजे, यासाठीचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो संस्थांमार्फत चालू आहे. त्याचाच भाग म्हणून जे आहे ते मागच्या वर्षी आपण 11वी आणि 12वी मध्ये जे मुलं शिक्षण घेतात सायन्स मध्ये त्यांना CET चे क्लासेस जे आहे ते सुरू केलेले आहेत. आणि त्याही पुढे जाऊन जे आहे आपण आता जाहिरात काढलेली आहे. आणि जे विद्यार्थी नीट आणि JEE चा अभ्यास करणार आहे, नीट आणि JEE चा अभ्यास करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा कोचिंगचे क्लासेस जे आहेत ते आपण या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जे 11वीला प्रवेश घेतील मुलं त्यांच्यासाठी नीट आणि JEE चे क्लासेस सुद्धा जे आहेत ते आपण सुरू करणार आहोत. आपला एक विद्यार्थी जो आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या स्पर्धा घेतल्या गेल्या, कोणती ती केटलबेलच्या ज्या स्पर्धा आपल्या घेतल्या गेल्या त्या केटलबेलच्या स्पर्धेमध्ये आपला श्लोक गीते या विद्यार्थ्यांनी जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि जे एशियन स्पर्धा जे आहेत याच्याच एशियन स्पर्धा सुद्धा होणार आहेत. त्यामध्ये सुद्धा आपले 3 विद्यार्थी जे आहेत ते एशियन स्पर्धेसाठी कझाकिस्तानला जाणार आहेत. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी जे आहेत ते राज्य पातळीवर देश पातळीवर जे आहे ते सहभाग घेत आहेत. आपली जी गुणवत्ता जी आहे ते वाढत आहे, परंतु त्याचा स्पीड जो आहे आपल्याला अजून जो आहे तो आणखीन फास्ट करावा लागेल. कारण आपण जे ते सर्वसामान्य कुटुंबातील सर्व लोक आहोत. आपल्या मुलांचं शिक्षण जे आहे, आपला मुलगा जो आहे तो आपल्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे हे आपल्या सर्वांचं स्वप्न असतं. त्यामुळे आपण सर्वांनी जे आहे पालक असतील, विद्यार्थी असतील, आमचे सर्व शिक्षक असतील, या सर्वांनी आपण जे आहे ते आपल्यासाठी काम करायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना जे आहे जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल त्यासाठीचा प्रयत्न जो आहे आपण सर्वांनी करायला पाहिजे. सर्व शिक्षकांना जे आहे प्रत्येक शिक्षकांनी जे आहे त्याची जी आवड जी आहे त्या आवडीमध्ये त्याचा एक संघ जो आहे त्यांनी तयार करायला पाहिजे. तो संघ जो आहे तो खेळाडू असेल, त्याचं ते अकॅडमिक असेल, कल्चरल असेल, कोणत्या स्पर्धेमध्ये जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे आहे ते भाग घेतला पाहिजे. आणि तो भाग घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला जे आहे ते शिक्षकांनी प्रवृत्त केलं पाहिजे. यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो सर्व शिक्षकांनी यापुढील कालावधीमध्ये करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मागील वर्षभरामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, त्यांचा गुणगौरव होणार आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करणार येणार आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. सोबतच जे आहे हे जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूपात आपण गौरव करणार आहे. यापुढील कालावधीमध्ये माझा आज नंबर नाही लागला सत्कारासाठी, पुढच्या वर्षी माझा नंबर लागेल यासाठीचा प्रयत्न सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्यांनी केला तर पुढच्या वर्षी जे राहिलेले जे आहेत त्यांचा सुद्धा सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जाईल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. सर्वांना जे आहे पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे
आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.